Zee 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गट बहुमताकडे वाटचाल करतोय. नवाज शरीफ हेच पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झालाय. पाकिस्तानच्या या निवडणुका आपल्यापैकी प्रत्येकासाठी महत्त्वाच्या आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणांपासून आपल्या शहरातल्या शांततेपर्यंत अनेक गोष्टींचा या निवडणुकीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आहे. एक लोकशाही सरकार जाऊन दुसरं लोकशाही सरकार येण्याची यशस्वीपणे पार पडत असलेली ऐतिहासिक घटना भारत आणि पाकिस्तान दोघांसाठी सुद्धा किती महत्त्वाची आहे. नवाज शरीफ पंतप्रधान झाल्याचे भारताला नेमके काय फायदे तोटे होतील? 1999ला भारतासाठी शत्रू ठरलेले नवाज शरीफ भविष्यात सुद्धा भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात की काही वेगळी गणितं या निवडणुकीनंतर पुढच्या 5 वर्षांमध्ये भारताला बघायला मिळू शकतात? आणि पाकिस्तानची सध्याची अस्थिर आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता नवाज शरीफ यांच्यापुढे नेमकी काय आव्हानं आहेत यासारख्या प्रश्नांचा आढावा घेऊया पाकिस्तान शरीफ होणार का या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि भारत पाकिस्तान संबंधांचे अभ्यासक जतीन देसाई. जतीनजी, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. त्याचबरोबर नवी दिल्लीतून परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव सुधीर देवरे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. पुण्यातून ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. विशेषतः इम्रान खान यांच्या माझं पाकिस्तान हा अनुवाद त्यांच्या पुस्तकाचा त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे इम्रान खान यांचा जो पक्ष एक नवीन आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून पाकिस्तानमध्ये येऊ पाहतो आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण त्यांना बोलतं करणार आहोत. आणि त्याचबरोबर नागपूरहून निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत. तुम्हा चौघांचंही स्वागत. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया नवाज शरीफ यांच्याविषयी. सध्या अजूनही 130 जागांवर नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या गटाने विजय मिळवलेला आहे. अजूनही निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे, पण या निमित्तानं नवाज शरीफ पंतप्रधान होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. बघूया एक रिपोर्ट. पाकिस्तानचे स्टील मिल उद्योगपती नवाज शरीफ यांनी यापूर्वी 2 वेळा सत्तेचा उपभोग घेतलाय. मात्र दोन्ही वेळा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ ते पूर्ण करू शकले नाहीत. नोव्हेंबर 1990 ते जुलै 1993 या दरम्यान ते पंतप्रधान पदावर होते. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपानं त्यांची खुर्ची गेली. त्यानंतर फेब्रुवारी 1997 मध्ये पुन्हा ते पाकचे पंतप्रधान झाले. मात्र 1999 मध्ये तत्कालीन लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांनी शरीफ यांची सत्ता उलथून टाकली. त्यानंतर त्यांना अटक झाली. अपहरण आणि दहशतवादांच्या आरोपांवर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचबरोबर भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून सत्तेपासून दूर राहण्याची नामुष्कीही त्यांच्यावर आली. मात्र सौदी अरेबियाच्या मध्यस्थीनंतर कुटुंबातल्या 40 सदस्यांबरोबर शरीफ मायदेश सोडून गेले. लष्कर शासक जनरल झिया उल हक यांचे शिष्य नवाज शरीफ 2008 मध्ये निवडणुकांदरम्यान पाकिस्तानात पुन्हा परतले. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या सरकारनं देशातील निवडणूक तर जिंकली नाही, मात्र पंजाब प्रांतात त्यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग एन हा पक्ष सत्तेवर आला. 2013 मध्ये बदलाच्या घोषणा देत त्यांच्या पक्षानं विरोधकांवर जोरदार मात केली. सर्वाधिक जागांवर बाजी मारत PMLN न सत्तेचा मार्ग सुकर केला. स्वतः शरीफ पंजाब प्रांतातल्या सरगोधामधून विजयी झालेत. मैं कौम की खातिर, आपकी खातिर, पाकिस्तान के 18 करोड़ अवाम की खातिर इस बदबख्त लोड शेडिंग, बेरोजगारी, गुर्बत, महंगाई इसको खत्म करने की खातिर मैं उनको कहता हूं मेरे साथ. नवाज शरीफ तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्यानं PMLNच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहतोय. सशक्त अर्थव्यवस्था, सशक्त पाकिस्तान असा नारा देत नवाज शरीफ यांनी पाक जनतेला मत देण्याचं आवाहन केलं. आणि त्याला प्रतिसाद देत पाक जनतेनं PMLNच्या पारड्यात भरभरून मतांचं दान टाकलंय. कायद्याचे पदवीधर असलेले आणि 30 दशकांचा राजकारणाचा अनुभव असलेले नवाज शरीफ आता पाकला आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवतात का हे पाहायचंय. भारताबरोबर संबंध सुधारण्याचं आश्वासनही PMLN पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं. हे आश्वासन आता पाळलं जातंय का तेही पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी बघूया आजचा रोखठोक प्रश्न. आजचा प्रश्न आहे, नवाज शरीफ यांच्या विजयामुळे भारत पाकिस्तान संबंध सुधारतील का?
या विषयावर रोखठोक मत मांडण्यासाठी www.facebook.com/zee24तास वर तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की लोकांनी या विषयावर काय कौल दिला. आणि चर्चेला सुरुवात करताना मी पहिल्यांदा जातोय पुण्याला. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ अरविंद गोखले आहेत. गोखले सर, एका सरकाराने आपला कार्यकाळ यशस्वी किंवा अयशस्वी ते आपण नंतर बोलूया, पण तो पूर्ण करणं आणि दुसरं सरकार सत्तेवर येण्याची प्रक्रिया सुरू होणं, ह्या दोन्ही घटना पाकिस्तान आणि भारत या दोघांच्याही दृष्टिकोनातून किती महत्वाच्या आहेत? सुरुवातीलाच एक थोडासा खुलासा करतो की इम्रान खानचं जे पुस्तक आहे पाकिस्तान ए पर्सनल हिस्ट्री, याचं भाषांतर माझे मित्र विजय लोणकर यांनी केलेलं आहे, माझा पाकिस्तान या नावाने. हे ते पुस्तक. बिलकुल. आता आणखीन एक याच्यामध्ये आपण जो विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुरोधानं मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना निमंत्रण देऊ केलेलं आहे. आणि ते म्हणाले की त्यांनी यावं या शपथविधीला, अशी माझी इच्छा आहे. हे फक्त पाकिस्तानामध्ये शरीफच करू शकतात. दुसरा कुठलाही नेता या तऱ्हेचं धाडस करू शकत नाही. त्यामुळं शरीफ यांनी दिलेला जो शब्द आहे, भारताबरोबरचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने मी पाऊल टाकीन, हे जे त्यांचं म्हणजे आश्वासन आहे ते पुरं करण्याच्या दृष्टीनं त्यांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे असं मी मानतो. आता पुढची जी आव्हानं आहेत ती अनेक आव्हानं आहेत. त्याच्यामध्ये अफगाणिस्तानमधनं अमेरिकेनं सैन्य मागे घेतल्यानंतर काय होईल, बिलकुल, त्यानंतर तिथले जे तालिबान आहेत ते मोकळे झाल्यानंतर काय होईल, हे सगळे प्रश्न या पुढच्या काळामध्ये उभे टाकणार आहेत. पण पहिल्यांदा पाकिस्तान पुढचे जे प्रश्न आहेत, विजेची टंचाई आहे, 18 तास तिथे वीज नसते, अशा प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागेल. आणि त्यामुळं भारत पाकिस्तान संबंध त्यांना चांगले ठेवणं हे अपरिहार्य आहे, कारण त्याशिवाय बाकीच्या प्रश्नांकडे ते जाऊ शकत नाही. बिलकुल. याच्यावर आपण विस्ताराने बोलूया. जतीन देसाई आपल्या सोबत आहेत. जतीनजी, तुम्ही सुद्धा पाकिस्तानच्या निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवून होता. नवाज शरीफ यांना एवढी पसंत, नवाज शरीफ निवडणुका जिंकतील असं सगळेच जे ओपिनियन पोल होते ते सांगत होते. काय वाटतं, नवाज शरीफांना यावेळी का पाकिस्तानच्या जनतेने पसंती दिली असावी? त्याला अनेक कारण आहेत. म्हणजे खरं मी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा पाकिस्तानला गेलेलो, लाहोरला आणि कराचीला, तर तिकडे देखील लोकांशी बोलत असताना लोक सांगत होते की यावेळेस नवाज शरीफ निवडून येईल. मी इम्रान खानची रॅली देखील पाहिलेली, पण जाणवत होतं की नवाज शरीफच हा पंजाबचा शेर आहे अशा स्वरूपाने एक जाणवत होतं. त्याला काही कारणं जे आहेत, एकतर पाकिस्तान पीपल्स पार्टी, त्यात 2-3 गोष्ट. एक तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचं ज्या स्वरूपानं नुकसान झालं आणि सगळ्यात जास्त नुकसान झालं ते अवामी नॅशनल पार्टी, की जी खैबर पख्तूनख्वाचा जो पक्ष आहे आणि खान अब्दुल गफार खान, फ्रंटियर गांधी यांची परंपरा सांगणारा, खुदाई खिदमतगार यांची परंपरा सांगणारा तो डावा पक्ष, की ज्यांचा झेंडा देखील लाल आहे अशा स्वरूपानं, त्याचं तर अत्यंत त्याची वाईट अवस्था झाली. तर त्याला एक कारण जे आहे की एकतर की तालिबानने ज्या स्वरूपानं त्या 3 पक्षाला टार्गेट केलेलं, पाकिस्तान पीपल्स पार्टी, अवामी नॅशनल पार्टी आणि मुत्ताहिदा कौमी मुवमेंट, या 3 पक्षाला टार्गेट केलेलं. आणि त्या 3 पक्षाच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात जाहीर सभा घेता येत नव्हती. अवामी नॅशनल पार्टीचे जे काही मग ते MPA म्हणून जे काही निवडणूक लढवणार होते प्रांतासाठी आणि नॅशनल असेंब्लीसाठी, त्या लोकांना प्रचारासाठी घराच्या बाहेर निघणं देखील अशक्य अशा स्वरूपानं झालेलं. ते एक कारण होतं. म्हणजे या 3 पक्षातल्या लोकांना जाहीर सभा घेता येत नव्हती, कॉर्नर मिटिंग घेणं भाग पडत होतं. दुसरं जे मला वाटतं की पाकिस्तान पीपल्स पार्टीकडे एकही नेता, म्हणजे जो पक्ष जुल्फिकार अली भुट्टो, बेनझीर भुट्टो, त्यानंतर अशा स्वरूपानं एखादा नेता, म्हणजे पक्षाला जो काही फेस लागतो, एक नॅशनल पर्सनॅलिटी असते, फेसच नाही. जरदारी हा पक्षाचा फेस होऊ शकत नाही. आणि दुसरं, जरदारी राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे त्याला प्रचारही करता येत नव्हता. जरदारी हा आर्टिक्युलेट आणि अशा मॅनेज करणारा माणूस आहे. तो काही पक्षाचा फेस, लोकनेता म्हणून नाही. बिलावल जो आहे, तो बिलावल देखील काही दिवस आला आणि त्याने पाहिली परिस्थिती, सिक्युरिटी, आणि तोही परत गेला. त्यामुळे या सगळ्या पक्षांनी कडे फेस नव्हता. तिसरं मला वाटतं की एकूण मागच्या सरकारचं जे काही मिस गव्हर्नन्स होतं, या स्वरूपानं त्यांनी संबंध रोल केला. आपण पाहिलं की पंतप्रधान म्हणजे दोन्ही, म्हणजे एकतर राजा परवेज अशरफ, ते रावलपिंडीनं निवडणूक हारले. बिलकुल. गिलानीला निवडणूक लढवता आली नाही, कारण त्याला सुप्रीम कोर्टाने इलेक्शन
लढण्यापासून डिस्क्वालिफाय केलेलं आहे. पण त्यांचे तिन्ही मुलं, की एक मुलगा जो किडनॅप झाला आहे तो देखील तिन्ही मुलं हारले. आणि कुठेतरी अशा याच्यात एक विकल्प म्हणून लोक नवाज शरीफ आणि इम्रान खानकडे पाहत होते. परंतु पाकिस्तान ज्या परिस्थितीतनं एकूण जात आहे त्यात पाकिस्तानच्या लोकांना अशा स्वरूपाने एखाद्या नवीन माणसाला, की ज्याला त्या स्वरूपाचा राजकीय अनुभव नाही, की ज्याने मागची जी काही निवडणूक झालेली 2008ची त्या निवडणुकीचा बहिष्कार केलेला, त्या निवडणुकीत पाकिस्तान मध्ये PTI पाकिस्तान तहरीक इन्साफ इम्रान खानचा जो पक्ष आहे तो निवडणुकीत सहभागी झालेला नव्हता. अशा स्वरूपाच्या आणि एकूण जे काही चॅलेंज आहे, म्हणजे मग ते अफगाणिस्तानच्या निमित्तानं असेल किंवा सेंट्रल एशियन कंट्री, तिकडे ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इकडनं जे काही चॅलेंजेस आहे आणि भारतासोबतचे संबंध, त्यामुळे पाकिस्तानच्या लोकांना आणि प्रामुख्यानं पंजाबच्या लोकांना, कारण पंजाबच्या लोकांना म्हणजे दोन्ही बाजूचे पंजाब, म्हणजे आपल्या इकडचं पंजाब आणि पाकिस्तानचं पंजाब, कुठेतरी पंजाबियत नावाचा एक प्रकार आहे. बिलकुल त्या लोकांना वाटतं की आपण जवळ यावं. आणि दुसरं की अरविंद गोखलेने जो काही उल्लेख केला विजेचा, लाहोर सारख्या शहरात 12 तास वीज नसते आणि कुठेतरी आता भारत आणि पाकिस्तानमध्ये करार अशा स्वरूपानं होत चाललेला आहे की ज्याला वर्ल्ड बँकचा देखील पुढाकार आहे की भारताने 550 मेगावॉट वीज पाकिस्तानला द्यावी, म्हणजे प्रामुख्यानं पंजाबला अशा स्वरूपानं. आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत इंडस्ट्रीच्या दृष्टीने, तिकडच्या इंडस्ट्रीच्या लोकांना देखील, कारण मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधली इंडस्ट्री लाहोरची बांगलादेशमध्ये शिफ्ट होते. बिलकुल, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याचा परिणाम म्हणून नवाज शरीफला लोकांनी बहुमत. बिलकुल, या सगळ्यावर आपण विस्ताराने बोलणार आहोतच. आपल्यासोबत सुधीर देवरे आहेत, परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव. देवरे सर, प्रश्न असा आहे की केवळ नवाज शरीफ यांच्या पक्षानेच नव्हे तर जवळजवळ सगळ्याच पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यांमध्ये भारतासोबत संबंध सुधारण्याची घोषणा केलेली होती आणि त्या जे अनेक मुद्दे होते निवडणुकीत त्यातला एक प्रमुख आणि कॉमन मुद्दा असलेला आपल्याला बघायला मिळत होता. अशा प्रकारे संबंध सुधारणं म्हणजे नेमकं काय? आता निवडणुका जिंकल्यानंतर, नवाज शरीफ यांनी या निवडणुका जिंकल्यानंतर संबंध सुधारणं म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे याविषयी सुद्धा तुम्ही बोला. आणि पाकिस्तानमध्ये जो मगाशी आपल्या पहिल्या दोन्ही वक्त्यांनी मुद्दा मांडला की विजेचा प्रश्न आहे, पाकिस्तानमध्ये आता केवळ एकाच महिन्याचं फॉरेन एक्सचेंज उपलब्ध आहे. अशा परिस्थितीमध्ये संबंध सुधारण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, अशा दृष्टीनेच आपण या संबंध सुधारण्याकडे बघायला हवं का? सगळ्या या इलेक्शनमध्ये सगळ्या ज्या पार्टीज आहेत पाकिस्तानमधल्या, त्यांच्यामधला एक कॉमन मुद्दा असा होता की भारताबरोबर संबंध सुधारले पाहिजेत. भारताबरोबरचे संबंध इतके रसातळाला गेलेले आहेत आणि भारतासारखा शेजारी देशच जर का संबंध सुधारले तर त्यांना मदत करू शकेल अशी मला वाटते पाकिस्तानच्या लोकांची सुद्धा धारणा झालेली आहे. यापूर्वी त्यांनी वेस्ट एशिया, गल्फ, सौदी अरेबिया, इराण असे अनेक विकल्प पूर्वी प्रयत्न केलेले आहेत त्याच्याबद्दल आणि प्रत्येक वेळा ते असं दाखवायचा प्रयत्न करत असत की आम्हाला साऊथ एशियापेक्षा हा सगळा जो पश्चिम आशियाचा भाग आहे हा जवळचा आहे. पण त्यांना आता कळून चुकलं आहे की अफगाणिस्तानमध्ये काय सध्या जे चाललेलं आहे, अरब स्प्रिंग आहे, याच्यामध्ये त्यांना दक्षिण आशियामध्ये आणि विशेषतः भारताबरोबर संबंध परत प्रस्थापित करून वाढवणं याला दुसरा पर्याय नाही. आणि यातूनच हा असा मुद्दा सगळ्या पार्टीजनी जवळजवळ आपल्या मॅनिफेस्टोमध्ये किंवा भाषणामध्ये दाखवून दिला. नवाज शरीफ तर सारखे वेळा म्हणत असत की 1999 मध्ये लाहोरला जी माझी यांच्याबरोबर जी चर्चा झाली अटल बिहारींबरोबर, लाहोर डिक्लेरेशन झालं, तिथे जो धागा जो खाली पडलेला होता तो आता मला परत उचलायचा आहे आणि भारताबरोबर संबंध पुन्हा वाढवायचे आहेत. आता ही त्यांची घोषणा खरोखरच स्वागतार्थ आहे, कारण गेल्या 10-12 वर्षामध्ये ज्या प्रकारचे आपण पाकिस्तानबरोबर संबंध पाहिले आहेत तर त्या दृष्टिकोनातून पाकिस्तानमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेला हा नवीन नेता जेव्हा भारताबरोबर संबंध पुन्हा सुदृढ करायचा बोलतो आहे तेव्हा आपल्याला साहजिकच त्याबद्दल आनंद होतोय. आणि त्यातूनच भारताने जी इतकी पटकन प्रक्रिया केली याच्यावरती की ताबडतोब आपल्या पंतप्रधानांनी नवाज शरीफना आमंत्रण दिलेलं आहे आणि तुम्ही भारताला या, आणि नवाज शरीफने सुद्धा आपल्या पंतप्रधानांना लगेच भारताला पाकिस्तानला बोलवलं आहे. या सर्वसाधारणपणे डिप्लोमॅटिक प्रॅक्टिसमध्ये इतक्या पटपट अशा गोष्टी होत नाहीत.
दोन्हीकडे पूर्णपणे पहिल्यांदा सरकार स्थापन होतात, मग कशी काय ती सेटल होत आहेत हे झाल्यानंतर आमंत्रण होतात. परंतु दोन्ही देशांनी यावेळेला फार झपाट्याने एकमेकांना आमंत्रण केलं आहे. की ह्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्यालाही आता बरीच आशा अशी वाटते की यापेक्षा अजून पाकिस्तानबरोबर संबंध आपले खाली जाणं जवळजवळ दुरापास्त आहे. अगदी ते रसातळाला गेलेले आहेत आणि इतर दक्षिण आशियाबरोबर सुद्धा आपले जे संबंध खाली गेले आहेत त्यातून एक नवीन मार्ग आपल्याला मिळू शकेल. आणि त्यासाठी आता नवाज शरीफांबरोबर आपण पुन्हा जर का मैत्रीचा हात पुढे केला तर संबंध वाढतील अशा प्रकारचा एक दृष्टिकोन आपल्या मनात आहे असं वाटतंय. बिलकुल. आपल्याबरोबर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन, ह्याच्यावर आपण येतो मी तुमच्याकडे. पटवर्धन सर, हा जो मुद्दा आता देवरेंनी मांडलाय, नवाज शरीफांनी असा प्रस्ताव ठेवणं आणि तो भारताने उचलून धरणं, 1999 सालचा अनुभव अजूनही आपण विसरलेलो नसताना आता अशी नवाज शरीफांना भारतात येण्याचं आमंत्रण द्यावं. जे सध्या डिप्लोमॅसी चालू आहे त्या डिप्लोमॅसी करता माझ्यासारख्या निवृत्त सैनिकांकडनं शुभेच्छा आहेत. पण एक गोष्ट राजकारण्यांनी किंवा विचारवंतांनी विसरू नये आणि ती म्हणजे सत्तेच्या सारीपाटावर नेहमी पाकिस्तानमध्ये आर्मीनी वजिराचं काम केलेलं आहे. 3 महिन्यापूर्वी सरबजीतला सोडताना जरदारींनी त्याची सुटका केली होती आणि ISIने त्यांना परत ती कॅन्सल करायला लावली होती. त्याच ISIचे प्रमुख जनरल कियानी मुशर्रफच्या वेळेला ISIचे प्रमुख होते, जे सध्या सेनाध्यक्ष आहेत. आपण प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाकिस्तानची आर्मी जी आहे ती भारताच्या विरुद्ध सध्या पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहे. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर त्या लोकांनी जवळपास चीनच्या ताब्यात दिलेला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेचा जो हक्कानी ग्रुप आहे तो हक्कानी ग्रुप हे पाकिस्तानची पिल्लावळ आहे. ज्या वेळेला नाटोच्या फौजा 2014 परत जातील त्यावेळेला तिकडनं रिलीज झालेले सगळे हक्कानी ग्रुपचे जे दहशतवादी किंवा आतंकवादी असतील ते लोक RSI कुठे वापरणार. आपण गेल्या 60 वर्षाचा अनुभव विसरून चालणार नाही. डिप्लोमॅसी आपल्या जागी आहे, आर्मीची सजगता आणि सतर्कता आपल्या जागी आहे. आम्ही लोकांनी प्रत्येक वेळेला हेच ठरवलं, मनामध्ये ठेवलं पाहिजे की पाकिस्तान हा नेहमी पाठीमध्ये खंजीर खुपसणारा माणूस आहे आणि त्याच्या खंजीराचं काम आर्मी करते त्यांची. आणि त्या आर्मीला 71 सालच्या लढाईची आणि कारगिलच्या लढाईच्या वचपा भारताच्या विरुद्ध काढायचा आहे. त्यामुळे सरकारला ते डिप्लोमॅसीमध्ये कितपत यश मिळू देतील हे पाहणं पुढे फार महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल. सरकारला ते किती यश मिळू देतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर हीच चर्चा आपण पुढे नेणार आहोत. अरविंद गोखलेंना सुद्धा या चर्चेमध्ये आपण सहभागी करून घेऊया. आणि विशेषतः जी सध्या आपली चर्चा सुरू आहे की 2014 मध्ये ज्यावेळी नाटो आपलं सैन्य मागे घेईल त्यावेळी ज्यावेळी सैन्याचा हस्तक्षेप वाढेल फॉरेन पॉलिसीजमध्ये त्यावेळी काय होईल आणि नवाज शरीफांवर यावेळी आपण विश्वास ठेवायचा का याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.